मी आज मालाड वेस्ट आहे लिंक रोडला आणि मी आज आलेले रेस्टॉरंटचं नाव कोकण कट्टा आणि मी ऑर्डर केलं आहे सुरमई थाळी. तर माझ्या टेस्टचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यम्मी स्वाद या चॅनलवरती. आज आपण आलो आहोत कोकणाच्या खाण्याच्या जगात कोकण कट्टा रेस्टॉरंटमध्ये. आपण चाखणार आहोत त्याची खास सुरमई थाळी. चला तर मग सुरुवात करूया. इथे चिकन थाळी, मटन थाळी, सी फूडच्या पदार्थांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. जर तुमची कोकणची भेट चुकली तर तुम्हाला मुंबईत कोकण बघायला मिळेल. मुंबईचा कोकण कट्टा, जिथे सी फूड आणि चिकनसह पारंपरिक आणि सुंदर कोकणी वातावरणात तुम्ही वेगवेगळ्या फूडचा आस्वाद घेऊ शकता. रेस्टॉरंटमध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी दिसतं ते देवघर दिसतं. त्यानंतर त्याच्या बाजूला ज्या भिंती आहेत त्या चिराच्या भिंती आहेत. त्यानंतर या वॉलमध्ये त्यांनी छान असं कोकण कट्टा याबद्दल त्यांनी छान ओळी लिहिलेल्या आहेत. तुम्हाला जर का हा व्हिडिओ पॉज करून वाचायचा असेल तर तुम्ही वाचू शकता. कोकण कट्टाची पहिली ब्रांच ही अंधेरीला आहे आणि दुसरी ब्रांच ही मालाडला आहे. इथे मराठी सेलिब्रिटीसुद्धा व्हिजिट करतात. इंटेरियर हे खूप छान आहे. इथे मोठ्या आकाराच्या खेकडापासून ते वारकरीपर्यंत त्यांनी पारंपरिक लूक देण्याचा प्रयत्न या रेस्टॉरंटला केलेला आहे. रेस्टॉरंटच्या फ्रंट दारापाशी त्यांनी ही जी पाटी लावली आहे तिथे नेहमीच्या दिवशी काय मेनू आहे त्याची माहिती तिथे दिसते. कोकणमधील पारंपरिक वातावरणाचा अनुभव येण्यासाठी इथे ही अशी सुंदर सजावट आणि जातं, मासे, कोकण कट्टा, रांगोळी, त्यानंतर हे वारकरी आणि लूक त्यांनी या रेस्टॉरंटला दिलेला आहे. माझ्याकडे मेनू कार्ड आलं आहे आणि आता मी बघत आहे की मला काय ऑर्डर करायचं आहे. तसं मी ठरवलेलं की मला सी फूडमध्ये सुरमई थाळी घ्यायची आहे. सुरमई थाळी ही मी फायनल केली आहे ऑर्डरसाठी. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी सुरमई थाळी ही आली. सुरमई थाळीमध्ये त्यांनी सुरमईचा तळलेला मासा, भाकरी, सोलकढी, त्यानंतर सुकट, हिरवी चटणी, कांदा असं सगळं सर्व केलेलं. आणि आता मी मस्तपैकी सुरमई थाळीची चव चाखते. माशाची चव खरंच लाजवाब आहे. सुरमईचा तुकडा मस्त तळलेला आहे आणि त्यावरच्या मसाल्याची चव ही एकदम परिपूर्ण आहे. इथे व्हेज थाळी असो किंवा नॉनव्हेज थाळी असो, तुम्हाला ऑप्शनमध्ये चपाती, भाकरी, कोंबडी वडे असा असतो. त्यामध्ये मला तांदळाची भाकरी होती. त्यानंतर वाफेवर शिजवलेला भात होता जो सुरमईच्या रसामध्ये बुडवून खायला खूप चविष्ट लागत होता. ताटात सोलकढी होती जी की कोकणी जेवणाचा अविभाज्य भाग आहे. नारळाच्या दुधात कढीपत्ता, लसूण आणि हिंग घालून तयार केलेली हे पेय जेवणाची चव वाढवते. संपूर्ण थाळीची चव एकदम अप्रतिम आहे. सुरमईच्या विविध पदार्थांमध्ये कोकणी मसाल्यांचा स्वाद हा खूप छान होता. जर तुम्हाला कोकणाच्या खाण्याचे चाहते असाल तर कोकण कट्टा रेस्टॉरंटमध्ये एकदा नक्की या आणि सुरमई थाळी चाखा. सगळ्यात शेवटी बडीशेप खाऊन या रेस्टॉरंटमधून एक्झिट घेतली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा कोकण कट्टा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. पुढच्या रिव्ह्यूमध्ये भेटूया. तोपर्यंत आनंदाने खा आणि आनंदाने राहा. धन्यवाद.